या संघातील सुमित डेके ज्याने 18 चेंडूत 50 धावा कुठल्या होत्या, जे आयोजक सन्माननीय गणेश सानपजी यांचा तो आवडता खेळाडू आहे या संघातून. यावर्षी देखील आपण त्याला खेळताना पाहणार आहोत आणि अशाच खेळाची अपेक्षा आपण करणार आहोत. यावर्षी देखील सुमितचा हा फॉर्म जबरदस्त चालू असावा, कारण नुकताच सुमित आणि त्यांचा संघ दुबईमध्ये क्रिकेट खेळून आला, टेनिस क्रिकेट, जिथे 20 लाखाचं पारितोषिक होतं आणि विजयी ठरला होता हा संघ. जी सगळी टीम आपण पाहतोय, सँडी एसपी, किरण 11 शिरवणे, हीच टीम आहे ती. राहुल जोगडे याने जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि ओमकार देसाई मॅन ऑफ द सिरीज होता, अलॉंग विथ 3 मॅन ऑफ द मॅच. म्हणजे टेनिस क्रिकेट निश्चित .in कुठे घेऊन जाते तुम्हाला बघा. मगाशीच म्हटलं होतं मी, जबरदस्त संघ आहे हा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करतोय अमोल म्हात्रे, एम्ब्रोज याचा ओव्हर पिच चेंडू निश्चित खेळून काढलेला, मात्र ओमकार त्या ठिकाणी पोहोचते का बघूया. नाही, थोडस या ठिकाणी गल्लत झाली, अन्यथा वाचला निश्चित म्हणू शकतो, मिळता मिळता वाचला. दुसरं यश मिळालं असतं एम्ब्रोजला, कारण जो गॅप होता त्या गॅपच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता अमोल म्हात्रे सरांचा. परदेशवारी केलेले 2 खेळाडू आपल्या इथे आहेत, ते म्हणजेच पार्क असोसिएट्स या संघाकडून खेळताना आपण पाहिले, ते म्हणजे असलम शेख आणि भरत लोहार सर, ज्यांनी पहिल्यांदा परदेशवारी केली, दुबईमध्ये जाऊन क्रिकेट खेळला. आणि शेवटचा चेंडू एम्ब्रोजचा, धाव संख्या 4. फुल टॉस चेंडू आणि आता मात्र या चेंडूवर किसन येतोय, बघूया. जोपर्यंत किसन त्या ठिकाणी पोहोचतोय 2 धावा मिळत आहेत. अप्रतिम खेळाडू आहे. धाव संख्या 6. श्वान पथक देखील इथे आलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6. मी कव्हर बाउंड्रीच्या ठिकाणी जे प्रेक्षक आतमध्ये बसलेल्या झाडाच्या खाली, त्यांना सन्मानपूर्वक विनंती करते सर्व प्रेक्षकांना, कव्हर बाउंड्री कृपया मागे वा प्लीज. कव्हर बाउंड्रीच्या आतमध्ये झाड आहे, तिथे सावली खाली बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो, कृपया आपण मागे सरून घ्यायचं प्लीज. We are watching Rajendra Sanap Memorial Trophy 2016. This is the last league match as far as today's schedule is concerned. आणि साखळी नंतर निश्चितपणे सुरुवात होणार ते म्हणजे सेमीफायनल. What a match we are watching. Sandy SP Kiran 11 Shiravane versus Vikrolians. This is Ambrose, Izaz, Sumit, Rahul Jogadia, Jayesh Patil, Omkar Desai, Raju, Glenn Vaiti, Kisan and Munna. All the players, and what a team combination we are watching here as far as Kiran 11 Shiravane Sandy SP is concerned. आणि थोडंसं बदल करतोय बॅट मध्ये निश्चितपणे. गोलंदाज येतोय दिलीप प्रजापती. लेग साइडला आपण पाहतोय राहुल जोगडिया, मूर्ती लहान कीर्ती महान, जबरदस्त गोलंदाजी करणारा. मिड विकेटला आपण पाहतोय तो म्हणजे जयेश पाटील, अप्रतिम. भिवंडी या तालुक्यातील एक छोटंसं गाव, या छोट्याशा गावातून आलेला एक अप्रतिम खेळाडू, टेक्निकली साऊंड स्ट्रेट बॅटने खेळणारा, मात्र अप्रतिम बैठक आणि जबरदस्त बैठक खेळणारा एकमेव खेळाडू आहे. लेदर क्रिकेटला देखील जबरदस्त बॅटिंग करतो. दिलीप. मणी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र नाही, थोडासा निश्चितच लेग साईडला जातो असं पंचां लेग बायचा इशारा. एका लेग बायने धावसंख्येत भर पडते, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7. मोठं आव्हान द्यावं लागणार आहे विक्रोलियन संघाला. या संघाने क्वार्टर फायनल मध्ये यावर्षी सुप्रीमो चषकाचं तिकीट कापलं होतं. जो गेल्या वर्षीचा 2014चा विजेता होता, 2015चा विजेता होता SP सँडी, विजय दुर्ग 11 नावाने खेळला होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आणि निश्चितच चेंडू घेऊन काढलेला तो म्हणजे लॉंग लेग साईडला. एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्यासाठी पोहोचतोय का नाही. जबरदस्त सामना सुरू आहे.
त्याचप्रमाणे आमच्याबरोबर स्टॅटिस्टिशियन स्कोरर म्हणून आणि एक उपस्थिती म्हणून गणेश सानपजी यांचे सर्व स्कूल फ्रेंड्स मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अति चांगला चेंडू खेळून काढलेला आहे तो म्हणजे ओमकारकडे लॉंग ऑनला येतोय. एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने समाधान. धावसंख्या 9. गणेश सानपजी यांच्या सर्व मित्र परिवार यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. स्कूल फ्रेंड्स जे या ठिकाणी सकाळपासून आम्हाला सहकार्य योगदान देत आहेत. पुढचा चेंडू दिलीप यांचा अति जबरदस्त स्टेप आउट केलाय. चेंडू कोण काढलाय तो म्हणजे निश्चितच कव्हर बाउंड्रीच्या दिशेने किसन येतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. ऑफ साइड जर तुम्ही पाहिली तर ग्लेन, मुन्ना आणि किसन हे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून खूप काही तुम्ही निश्चितच घेऊ शकता. एक वेगळ्या प्रकारचे ॲथलीट आपण म्हणू शकतो. एक शरीयष्टी काटक आहे. जयेश पाटीलला तुम्ही बघा मिड विकेटला अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. आणि पुन्हा एकदा दिलीप पंचांच्या डाव्यावरून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू मणीसाठी आणि अप्रतिम फटका मारलेला आहे. निश्चित लॉंग ऑफ लॉंगॉनच्या वरून जाते का बघूया. मात्र नाही. येस, चेंडू सीमापार चौकार. थोडा वाईड उभा होता लॉंग ऑफला तो म्हणजेच किसन. 1 to go. थँक्यू डीजे, धन्यवाद. धाव संख्या 14. एक गडी बाद 14. बाद होणारा फलंदाज संदीप यादव. अप्रतिम गोलंदाजी केली होती. टिचून मारा केला होता तो म्हणजेच एम्ब्रोज. आतापर्यंत शुरविक हा जो खेळाडू आहे त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे फायटर्स 11 साठी. पुढचा चेंडू चेंडू खाली राहतोय ब्लॉक हॉल मध्ये. नो क्लू व्हॉट्स एव्हर फॉर द बॅट्समन. At the end of the second over, score remains as it is 14, lost of 1 wicket. सारी नाइट बेशर्मी की हाइट, ओ सारी नाइट बेशर्मी की हाइट. एक तू एक मैं और हो डिम डिम ये लाइट. हो सारी नाइट बेशर्मी की हाइट, हो सारी नाइट बेशर्मी की हाइट. एक तू एक मैं और हो डिम डिम. नवीन गोलंदाज येतोय 30 षटक घेऊन. भिवंडीचा एक नामांकित खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं तर गोलंदाज राजू गोगा. अप्रतिम चेंडू वळवतो अप्रतिम पद्धतीने. बॅट्समनचा स्टान्स त्या पद्धतीने राजू गोगा या ठिकाणी आपण बघणार आहोत. गोलंदाजसाठी सज्ज होतोय. मगाशी भिलालला पाहिलं आपण भिवंडी मधला. आता जयेश आणि अप्रतिम गोलंदाज, वन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ भिवंडी. स्ट्राईकला अमोल आणि गोलंदाज आहे तो म्हणजेच राजू. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू खाली राहतोय. पॉपिंग क्रीजच्या जवळ आल्यानंतर ज्या प्रकारे अँगल बघा हाताचा, एक वेगळा अँगल, सरळ येत नाही जो आपण म्हणतो नेहमी कोचिंग मॅन्युअल प्रमाणे की तुमच्या कानाच्या इथून तुमचा हात येणं गरजेचं आहे. थोडासा अक्रॉस द नॅरो येतो, थोडासा तिरपा. मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू अमोल मात्र यांच्यासाठी शॉर्ट चेंडू आणि हा चेंडू निश्चितच जातोय तो म्हणजे फाईन लेगला. केवळ एक धाव. या एका धावेने धाव संख्येत भर पडते. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते 15. खूप मोठं आव्हान पेलायचं आहे. शिवधनुष्य पेलावं लागणार आहे. मोठी धाव संख्या उभारावी लागणार आहे. 3रं षटक आहे. अजूनही मकरंद आहे, अजून विलास आणि 2 बॅट्समन अजून त्यांच्याकडे आहेत की जे मकरंद विलासच्या व्यतिरिक्त आहेत, ज्यांना या ठिकाणी आपलं योगदान द्यावं लागणार आहे. 100% द्यावं लागणार आहे. Because this is the 3rd over is in progress. There is a short third man, short fine leg, short backward square leg, short cover, deep point, sorry, short point, deep cover, deep mid wicket, long off, long on, and wideish mid wicket. These are the fielding placement. Once again, left arm bowler Raju is ready for the next delivery to Manish. Play towards the fine leg region and collect only 1 run. Slowly. Changing strike, rotating by both the batsmen Amol as well as Manish. If they want to win this match, they have to give the target near about 50 to 55, because both the teams really capable team to reach in this second round. But let's see
what kind of strategy they are looking for in this crucial match. Once again, Raju is ready for the next delivery to Amol. And what a handsomely given, but Jayesh Patil is there and gone. Not in the right position to clear the fence. Couldn't get right elevation for this particular delivery played by Amol Matre. पारक या ठिकाणी मी विनंती करतोय ब्रह्मा बॉईज आणि पार्क असोसिएट्स कर्णधार टॉस साठी या. द फर्स्ट सेमीफायनल पार्क असोसिएट्स बंड्या बॉईज, पार्क असोसिएट्स विरुद्ध ब्रह्मा बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते टॉस साठी आपण यावं. थँक्यू डीजे धनंजय कुलकर्णी. आपल्या परिसरातील एक नामांकित समालोचक म्हणजे वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून निश्चित त्यांचं योगदान आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजू याचा आणि चांगल्या पद्धतीने चेंडू टोलवतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमापार चौकार. निश्चितपणे चांगलं एलिव्हेशन दिलंय, दिशा ओळखली आणि 4 धावांसाठी चौका. धावसंख्या 20. वन टू गो. थैंक यू. आखिरी गेंद अब करेंगे. हम सुबह से देख रहे हैं गणेश सानप जी, जिनके सभी स्कूल फ्रेंड्स और सभी जो पहचान वाले यहाँ पर आए हैं और हमें बहुत ही बेहतरीन खूबसूरत जिनका अंदाज हमें देखने को मिल रहा है. अलग अलग योगदान यहाँ पर पूरी फैमिली. रन संख्या स्कोर 20 रन 20. 1 टू गो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या 20. पुढचा चेंडू राजू यांचा. सामना करतोय मनीष आणि चेंडू बोल्ड होते त्रिफळाचे. फर्निचर लास्ट. अप्रतिम चेंडू शाहीदच्या खांद्याला लागून चेंडू गेला. मात्र जबरदस्त चेंडू. केवळ धावा दिल्या त्या षटकामध्ये. 6 धावा दिलेल्या आहेत. 3 षटकानंतर धाव संख्या 20. नाचो धनाधन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे. हाँ है सेलिब्रेशन. नाचो धनाधन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे. आज की पार्टी मेरी तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से. सबको बोलो राहुल जोगाडिया. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मूर्ती लहान कीर्ती महान आहे. हा देखील दुबईवारी करून आलेला आहे. नुकताच जबरदस्त गोलंदाजी केली. एक चांगल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवलं होतं. राहुल जोगडिया, मॅन फ्रॉम कुर्ला अँड चेंबूर. ओमकार देसाई, संदीप दबाडे यांचा संघ SP 2003 2004 2002 सुरू झालेली एक वेगळ्या पद्धतीने गेल्या जवळजवळ 16 वर्षामध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला शांतू आणि स्ट्राईकला मकरन. उर्वरित बघूया 12 चेंडूत किती धावांचं लक्ष देत आहेत. राहुल पहिला चेंडू सामना करतोय मकरन. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. निश्चितच पंचांचा इशारा वाईट. एक अवांतर धाव. 22 नाही, अवांतर धाव निश्चितच. त्यामुळे वाईट +1 2 धावा. धाव संख्या 22. पुन्हा एकदा राहुल तयार. पुढचा चेंडू शांतू वाटी. हो 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 हो.
प्रतिम गोलंदाजी सुरू आहे. लीग मधला हा नॉकआउट मधला शेवटचा सामना आहे. यानंतर सेमीफायनलला सुरुवात होणार आहे, ज्यावेळेस मातब्बर संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येतील. कारण जे 8ही संघ आज खेळलेत अप्रतिम संघ आहेत मुंबईतील. ठाणा, मुंबई बाहेरील परिसरातील. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने निश्चितच एक धाव काढून देतोय तो म्हणजे मकरंदला स्ट्राईक देतोय. धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 23-23. सेमीफायनल आपण पहिली पाहणार आहोत ती म्हणजेच पार्क असोसिएट्स विरुद्ध ब्रह्मा बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते टॉस साठी या. जबरदस्त चेंडू रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय तो म्हणजे बोल्ड. हो गई मुंडे दी पतंगा वर्गी तू एवें उड़दी हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू कर दिया अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू कर दी जिम्मे कोई साडी विक्टोरिया तू कंटी बिग बैन दी पूरा लंडन. धन्यवाद. नवीन योगेश जगताप एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. गेल्या वर्षी 2015 राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मुंबई उपनगरातील एकमेव अशी वन डे आपण स्पर्धा सुरू पाहिली आणि एक नवीन बदल यावर्षी पाहण्यात आला ते म्हणजेच ट्रॉफी. अप्रतिम ट्रॉफीज आहेत यावर्षीच्या. निश्चित प्रत्येक संघाला आपल्या घरी घेऊन जावेसे वाटेल अशा ट्रॉफीज पाहतोय. वन डे 1 लाख टुर्नामेंट आपण पाहतोय 8 मातब्बर संघांना घेऊन. हा एक वेगळा बदल आपण पाहतोय राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2016चा. आणि दिग्गज संघ या ठिकाणी खेळतात, दिग्गज खेळाडू खेळतात. 1 लाखाचं पारितोषिक आहे आणि पुढच्या वर्षी अजून काही वेगळं आम्ही देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत आणि तो देखील आमचा मानस मनोदय आहे. याची निश्चितच तुम्हाला पुढच्या वर्षी देखील कल्पना येईलच. राहुल जोगडिया पुन्हा एकदा सज्ज होते. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म योगेशसाठी पुढचा चेंडू. अतिशय चांगला चेंडू खाली राहतोय, ज्याला सबमरीन डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणतात. खाली राहिलेला चेंडू 22च्या रूपात एक धाव. धाव संख्या पुढे सरकते 24. धाव संख्या 24. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला होता शांतूने. चेंडू घेऊन काढला तो म्हणजेच शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव. धाव संख्या लेग बायच्या माध्यमातून पंच या ठिकाणी निर्देश देत आहेत. धाव संख्या 25. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल सामना करते तो म्हणजेच जोगेश. अप्रतिम चेंडू बॅक टू द बॉलर. चांगल्या टप्प्यावर टिचून ब्लॉक होल डेथ गोलंदाजी आपण पाहिली. जबरदस्त षटक. धाव संख्या एकूण आपण पाहतोय ती म्हणजेच 25. चार षटकानंतर धाव संख्या 25. जबरदस्त फटका. चेंडू विकेटच्या बाहेर नाही. पंचाने निर्णय द्यायचा आहे की नक्की लागून आला तर निश्चितच तो षटकार नाहीये. पार
कारण त्या आतमध्ये झाड आहे. पळून काढायचं आहे, लक्षात ठेवा. कोणत्याही झाडाला लागून जर आतमध्ये राहिला चेंडू बाउंड्रीच्या तर पळून काढायचा. षटकार होता कन्फर्म. या ठिकाणी आपण पाहतो ही राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी च्या नावाने सुरू आहे. ते म्हणजे गणेश सानप प्रमुख आयोजक आहेत, जे USA मधून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत, ज्यांनी सुरुवात केली गेल्या वर्षी. त्याचप्रमाणे त्यांचे जे मित्र आहेत USA मधले, त्यांच्या मित्राच्या नावाने देखील ते त्या ठिकाणी स्पर्धा भरवतात. त्यांचं नाव आहे ओवन ग्रॅहम. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय आणि आयोजक गणेश सानपजी, जे आपले मित्र ओवेन ग्रॅम यांच्या नावाने USA मध्ये देखील एक स्पर्धा भरवतात. त्या पद्धतीने खेळाडू बाद होता. नवीन फलंदाज विलास. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय शांतू. मोठी धावसंख्येची अपेक्षा आहे. चौकार षटकारांची फार मोठी गरज आहे या ठिकाणी. शांतूचा एक फटका जबरदस्त लागला होता, मात्र झाडामुळे निश्चितच आतमध्ये आला, अन्यथा हा षटकार होता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा राजू सज्ज होतो. राजू गोगा लेफ्ट स्टंप राऊंड द विकेट. पुढचा चेंडू सामना करतो तो म्हणजे विलास आणि मोठा फटका निश्चितच पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 धावांना चाप लावलेला आहे. किरण 11 शिरवणे सँडी SP या संघाने आपण पाहतोय. मी विनंती करते पार्क असोसिएट्स आणि ब्रह्मा बॉईज टॉस साठी या. नॉकआउट मधली शेवटची मॅच ही आहे. पुढचा चेंडू राजू यांचा. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि चेंडू निश्चितपणे जातोय तो म्हणजे फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने. पंचांचा इशारा नो. नो आणि 1 म्हणजे 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. शेवटची ओव्हर मार्गस्थ आपण पाहतोय. 2 चेंडू झालेले, अजूनही 4 चेंडू आहेत. किमान 2 षटकार लागणं फार गरजेचं आहे. विलास तितकाच एक सक्षम फलंदाज. नॉन स्ट्राईकला शांतू. दोघे 4 पैकी किती क्लिअर करतायत आणि निश्चित जर फलंदाजांसाठी काहीतरी करणं आवश्यक आहे तर 2 षटकार किमान लागणं गरजेचं आहे. राजू लेफ्ट ऑन राऊंड द विकेट. पुढचा चेंडू विलाससाठी. विलास सज्ज होतोय आणि पंचांकडे दाद मागितले जाते आणि समोर मिळतोय लेग बिफोर विकेट. LBW. गडी बाद होतोय. राजूला मिळणारे यश. थँक्यू थँक्यू. नवीन फलंदाज राहुल. चला लवकर राहुल. राहुल आणि शांतू. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 29. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय अतिशय जबरदस्त बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. एम्ब्रोज, दिलीप, राजू, राहुल 4 प्रमुख हुकमी गोलंदाज आहेत या संघाकडे आणि आता येतोय तो म्हणजे राहुल. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया 3 चेंडू मध्ये किती क्लिअर करतील, कारण राजू मगाशी म्हटल्याप्रमाणे एक भिवंडीतील अप्रतिम एक गोलंदाज आहे आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना राजू. पंचांच्या डाव्या बाजूने षटकातील फुटचा चेंडू राईट हँड बॅट्समन राहुल साठी. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट. सुक्षेत्र येऊ. पुढचा चेंडू. चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही मिळत, खाली राहतोय आणि गडी बाद होते तो म्हणजे राहुलच्या रूपात आणि स्ट्राईक आता घेतोय तो म्हणजे शांतू. 2 अजूनही चेंडू शिल्लक आहेत.
थँक्यू, धन्यवाद. नवीन फलंदाज अमरीश. आज पार्क असोसिएट्स या संघातील बंड्या बॉईजचा मंदार गरुडे यांचा वाढदिवस आहे. तर मंदार गरुडेला हार्दिक शुभेच्छा. संयोजकांच्या वतीने देखील आपणास हार्दिक शुभेच्छा. गुणवंत व्हा, यशवंत व्हा आणि कीर्तिवंत व्हा. पुढचा चेंडू शांतू हाटी आणि जबरदस्त फटका. चेंडू खेळून काढतोय तो मिड विकेटला. निलेश जयेश पाटीलकडे एकदा पूर्ण करतोय, जोपर्यंत चेंडू त्या ठिकाणी पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होत आहे. शाहिदकडे थ्रो जातोय. या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या 31-31. वन टू गो. पुढचा चेंडू राजू याचा. आता मात्र उंच जातोय. जयेश पाटील त्या ठिकाणी येतोय आणि बाद. अप्रतिम झेल घेतोय. राजूने अप्रतिम गोलंदाजी केली. गडी बाद करण्यात यश मिळाले राजूला. 1 2 3 धन्यवाद. 2 षटकामध्ये 10 धावा दिल्यात. 3 गडी बाद करण्यात यश मिळालं. ते म्हणजे राजूला. राजू गोगा, मॅन फ्रॉम भिवंडी. दिलीप, राजू, एम्ब्रोज आणि राहुल. एक जबरदस्त चौकट आपण पाहतोय. चौकडी. आणि त्या फलंदाजीसाठी बघूया कोण येतोय. सुमित ढेकणे आणि जयेश पाटील. की सुमित बरोबर अजून कोण येतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गणेश सानप यांचा आवडता खेळाडू आहे सेंडी एसपी संघाचा सुमित ढेकणे. गेल्या वर्षी 18 चेंडूत 50 धावा कुठल्या होत्या. 86 धावांचा डोंगर उभारला होता. अप्रतिम फलंदाजी केली होती. आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य. सँडी एसपी किरण 11 शिरवणे या संघाने अप्रतिम आपण पाहिली सुरुवात केली आणि कोणती संधी दिली नाही विक्रोलियन संघाला. आणि फलंदाजीसाठी बघूया फलंदाजीला कोण येतोय. सुमित ढेकळे आणि ग्लेन वैती उर्फ कोळ्या. ग्लेन नेहमी खालच्या क्रमांकाला येतो, मात्र यावेळेस आपण पाहतोय सध्या अप्रतिम दुबईवारी झालेली आहे सर्व खेळाडूंची. सुमितने याच मैदानावर, थँक्यू डीजे, याच मैदानावर जबरदस्त खेळी. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता सुमित आणि अप्रतिम फलंदाजी केली होती. पहिल्याच मॅच मध्ये 18 चेंडू तर 50 धावा आणि एक झेल किती महागात पडला होता. 10 धावांवर असताना जीवनदान मिळालं होतं सुमितला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता. दुसरा खेळाडू आपण पाहतोय ग्लेन वैती उर्फ कोळ्या. नेहमी खालच्या क्रमांकाला गरज असते तेव्हा खेळणारा खेळाडू. सुप्रीम चषक 2015 अप्रतिम खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, अल्टो I10 विजेता, 4 व्हीलर निश्चितच मॅन ऑफ द सिरीजचा विजेता खेळाडू होता. त्यामुळे वेगवेगळे खेळाडू या संघामध्ये आहेत. 32 धावांचं माफक असं लक्ष आहे 30 चेंडूत. बघूया गोलंदाजीसाठी कोण येतो. राहुल त्यांच्याकडे गोलंदाज आहे. राहुलवर फार मोठी जबाबदारी असेल. ही मॅच देखील जर जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी आणि विकेट घ्याव्या लागणार आहेत. चला लवकर स्टार्ट करा सामन्याला. जवळजवळ 2 वाजलेले आहेत. 11:58 झालेली आहेत. 1 वाजून म्हणजे जवळजवळ 2 वाजायला आलेले आहेत. 1:58 आणि 5:30च्या अगोदर फायनल झाली
तर निश्चित एक चांगली फायनल होईल, कारण सगळेचे सगळे 8 संघांमधले जे 2 संघ मिळणार आहेत हे सर्वोत्तम असतील. गेल्या वर्षी एकच मॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली, फायनल तर होतीच. त्या व्यतिरिक्त सागर कुरार विरुद्ध जिया 11, 76 धावांचं लक्ष सागर कुरारने जिंकलं होतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये या ठिकाणी खूप या मैदानावर उच्चांक आहेत. स्ट्राईकला आहे सुमित ढेकळे, जबरदस्त खेळाडू, लेफ्ट हँड बॅट्समन. आणि नॉन स्ट्राईकला आहे ग्लेन वैती उर्फ कोळ्या. गोलंदाजीसाठी येतोय, मला वाटतं पहिले षटक घेऊन तनुष कोटियन. करुणाकर कोटियन सर जे जबरदस्त टेनिस क्रिकेट मधले एक खेळाडू होते, दिग्गज, सध्या वेगळ्या ठिकाणी निश्चितच अंपायरिंग वगैरे करतात आणि त्यांच्या मुलाला देखील त्यांनी जबरदस्त तयार केले. तनुष कोटियन, करुणाकर सरांचा चिरंजीव, हा गोलंदाजीसाठी येतोय, पहिलं षटक घेऊन येतोय. पार्क असोसिएट्स आणि ब्रह्मा बॉईज या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते टॉस साठी या. पार्क असोसिएट्स आणि ब्रह्मा बॉईज. तनुष कोटियन सज्ज होते. पंचांच्या उजव्या बाजूने संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामोरं जातोय तो म्हणजे सुमित ढेकळे. पहिला चेंडू, टेनिस क्रिकेटचा गेल, आणि पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूवर गेल्या वर्षीचा फॉर्म पुन्हा एकदा मैदानावर अविरतपणे चालू करताना जबरदस्त षटकार, उत्तुंग 6 धावा. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. थँक्यू डीजे, थँक्यू. कमिटी चॉईस बॉल आहे. अंडर 14, अंडर 16, अंडर 19 सिलेक्टेड खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनचा हा तनुष कोटियनला आपण पाहतोय. अंडर 14 मध्ये प्रतिनिधित्व केलं, अंडर 16, अंडर 19, तो म्हणजे तनुष कोटियन. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला तो म्हणजे सुमित. पहिल्याच षटकात पहिल्या चेंडूवर निश्चितपणे जबरदस्त फटका दिला आणि तो म्हणजे षटकार. गेल्या वर्षीचा फॉर्म पुन्हा एकदा कंटिन्यू करताना, काही मैदानं असतात काही बॅट्समनची, त्या मैदानात गेल्यानंतर अंगातलं रक्त सळसळतं त्या प्रकारे. पुढचा चेंडू तर मात्र चांगला चेंडू, खाली राहतोय, ब्लॉक हॉल मध्ये टाकतोय. कोणत्या प्रकारे हॉली किंवा निश्चितच रूम दिला नाही. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. 2 चेंडू 7 धावा, जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष आहे. शंतू जातोय डीपला आणि संदीप यादव. मिडॉनला आहे तो म्हणजेच मकरन. मिड ऑफला आहे योगेश जगताप. कव्हरला एक खेळाडू आहे. मणी आहे तो म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेग. राहुल शॉर्ट फाईन. स्लीपला आहे तो म्हणजे अमोल म्हात्रे आणि यष्टी रक्षण करतोय विलास. विक्रोलियन 6 संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा तनुष अति चांगल्या पद्धतीने ग्लेन खेळून काढतोय. ऑफ ब्रेकचा मारा करण्याचा प्रयत्न चालू आहे तनुष कोटियनचा. पहिल्या चेंडूवर 6 धावानंतर 2 चेंडूवर 1-1 म्हणजेच धावसंख्या 8. अमोल म्हात्रे सरांसारखा एक धुरंधर कर्णधार जो निश्चितपणे या संघाची नेतृत्व आणि धुरा सांभाळताना त्याच्या अंडर आपण पाहतोय. करुणाकर कोटे यांचे चिरंजीव या ठिकाणी तनुष गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट लेफ्ट हँड बॅट्समन साठी अतिशय जबरदस्त. मात्र या ठिकाणी संधी मिळू शकते का बघूया. नाही, स्टँड अँड डिलिव्हर. स्लॉक स्वीपने मात्र एक फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा. सुमितच्या रेंज मध्ये मिळाल्यानंतर चेंडू सीमापार. धावसंख्या 14. पहिला षटक मार्गस्थ. थँक्यू डीजे. पहिले षटक मार्गस्थ. जबरदस्त आक्रमक फलंदाजी करताना सुमित ढेकळे याच्यासाठी पुढचा चेंडू तनुजचा अतिशय उंच टोललेला चेंडू. मात्र त्या ठिकाणी खेळाडू पोहोचतोय आणि बाद होतोय सुमित.
तनुषने चेंडू निश्चित ऑफ स्टंपवर टाकला होता, चांगल्या पद्धतीने वळवला, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि बाद होऊन परतला तो म्हणजेच शांतूच्या हातात झेल देऊन सुमित ढेकळे. एक जबरदस्त क्रिस गेल ज्याला म्हणतात, एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन. व्हेरी फर्स्ट बॉल पासून षटकार मारण्यासाठी प्रयत्न चालू असतो आणि म्हणूनच गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा एक हक्काचा निश्चित या ठिकाणी आपण खेळाडूला पाहिलेला, तो म्हणजेच सुमित परततोय. 1 to go आहे, 1 to go. धाव संख्या 14. चांगली सुरुवात सुमितने केली. किरण 11 शिरवणे SP सँडी हा संघ आपण पाहतोय. ओमकार देसाई एक जबरदस्त आक्रमक खेळाडू. पिंटू परच्या ओमकार देसाई किंवा कृष्ण सातपुते, ओमकार देसाई या पहिल्या 2 मध्ये येतात. टेनिस क्रिकेटमध्ये निश्चितपणे बबलू पाटील येतो, प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंगचा एक जबरदस्त खेळाडू आहे. तर बघूया पुन्हा एकदा सज्ज होते शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. नुकताच दुबई वारी करून आलेले आहेत. दुबईच्या मोठ्या स्पर्धेतलं विजेतेपद, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज आणि 3 मॅन ऑफ द मॅच जिंकलेला खेळाडू. स्ट्राईकला ओमकार, बॅकफुटला तो एक कट करण्याचा प्रयत्न. ग्लेन त्या ठिकाणी, ग्लेन जबरदस्त चपळ खेळाडू आहे. या पद्धतीनेच पिंपळे आणि भरत वाघेला सर जबरदस्त एक रनिंग बिटवीन द विकेट. गणेश गल्ली लालबागचा एक जबरदस्त खेळाडू होता भरत पिंपळे आणि भरत वाघेला सर. पहिले षटक संपले, धाव संख्या पहिल्या षटकानंतर 15. डेड बॉल आहे. ओके, डेड बॉल आहे. अजूनही 1 to go आहे. धाव संख्या 14. स्ट्राईकला आहे तो म्हणजेच ओमकार देसाई, नॉन स्ट्राईकला ग्लेन वैती. 2 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर बघतोय. मकरन तो म्हणजे लॉंग ऑनला आणि डीप मिड विकेटला शांतू. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. असं वाटलं होतं प्रयत्न सफल होईल, कारण पॉइंट आहे तिथे. आणि षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 24 चेंडू, 18 धावा. सारे थके बैठ गए पर अपनी पार्टी जारी है. थँक्यू डीजे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2016 आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात सर्व समस्त क्रीडाप्रेमी, क्रीडा रसिकांचं आणि क्रिकेट प्रेमींचं आम्ही सानप परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतोय. सामना सुरू आहे. नॉकआउट मधला शेवटचा सामना. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. राहुल हुकमी एक्का विक्रोली या संघाचा अभूतपूर्व आणि धुरंधर गोलंदाज सज्ज होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर ग्लेन वायतीने दिशा दाखवली आणि चेंडू सीमापार. षटकार, अप्रतिम षटकार, 6 धावा. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. थँक्यू डीजे. टॉस साठी या ब्रह्मा बॉईज आणि पार्क असोसिएट्स. ब्रह्मा बॉईज संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय अजित आणि पार्क असोसिएट्स. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ग्लेन साठी स्लोवर 1 पूल करण्याचा प्रयत्न. चकून जातोय थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमापार जातोय. दणदणीत चणचणीत. पुन्हा एकदा एज लागते. चौकार. 2 चेंडू 6 आणि 4 10. अजून 8 धावांची गरज आहे. धाव संख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच निश्चितच 24. 8 धावांची गरज. राहुल एक अभूतपूर्व गोलंदाजी केली होती सुप्रीमो मध्ये यावर्षी, ज्यावेळी सँडी SP संघाला पराभूत करण्यामध्ये फार मोठं यश या खेळाडूचं होतं.
कारण सिमेंट विकेट मातीची विकेट यामध्ये खूप तफावत आहे. कित्येक ठिकाणी विकेट प्रमाणे खेळाडूंची स्क्वॉड मध्ये एंट्री येतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी फसतोय खेळाडू, त्या ठिकाणी येतो का बघूया. येस, आणि योगेशला चकवून जातोय. सावलीमध्ये होता तरी सुद्धा झेल. योगेश जगतापच्या हातून झेल सुटतोय. एक धाव संख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 25. 7 धावांची गरज. स्ट्राईकला ओमकार देसाई. जर टॉपचं जर आपण पाहिलं तर टॉपला निश्चितच कृष्ण सातपुते आणि हे दोघंही येतात वरती. आणि अतिशय अप्रतिम चेंडू खाली राहतोय. मोठमोठ्या टुर्नामेंट्स मध्ये जसं मॅन ऑफ द सिरीज ओमकारच्या नावावर, त्याचप्रमाणे कृष्ण सातपुते. प्रतीक स्पोर्ट्स वेगळी सुरुवात. सोलापूरचा कुरडी या गावातील खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेटवर खूप मोठं अधिराज्य गाजवते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राहुलचा, आणि वेगळ्या पद्धतीने मात्र निश्चितच लेग साइडला दाखवतात पंच. लेग बायच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी धाव मिळते. एक धाव संख्या पुढे सरकते. 26. 6 धावांची गरज. बघूया विजयी षटकार की विजयी चौका. ग्लेन वैती उर्फ कोळ्या स्ट्राईक लाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू राहुलचा कोळ्यासाठी, आणि अतिशय चांगला चेंडू खाली राहतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. षटक संपतंय आणि हेच सांगतोय अमोल, हीच गोलंदाजी करायची आहे. काही गरज नाही वरचे चेंडू टाकण्याची. षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 26. 12 धावा दिल्यात या षटकामध्ये. योगेश जगताप आणि यानंतर नॉकआउट नंतर सामन्याला सुरुवात होईल, ती म्हणजे सेमीफाइनल उपांत्य फेरीचा सामना. द फर्स्ट सेमीफाइनल कुछ समय में यहां पर शुरू होगी. पार्क एसोसिएट्स बनाम ब्रह्मा बॉयज. दोनों टीमों के कप्तान से निवेदन करना चाहूंगा, टॉस के लिए आप यहां पर आइए. ब्रह्मा बॉयज और पार्क एसोसिएट्स. ब्रह्मा बॉयज के कप्तान अजीत और पार्क एसोसिएट्स नरेश चावला उर्फ पापे. जल्दी कप्तान यहां पर आए टॉस होने के लिए. योगेश की पहली गेंद, बेहतरीन स्ट्रोक. हालांकि जरूर यहां पर खेलना चाहते थे हेलीकॉप्टर स्ट्रोक, लेकिन नीचे रहती हुई गेंद यॉर्कर. 1 रन केवल मुकम्मल. इस 1 रन के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 27. जीतने के लिए अब 5 रन दूर. लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए योगेश. राइट हैंड बल्लेबाज अब ग्लेन वैती उर्फ कोड़िया स्ट्राइक पर. अगली गेंद, और इस गेंद को खेला लेकिन हवा में गेंद. खिलाड़ी उस गेंद के नीचे देखेंगे वहां पर, और आसान कैच वहां पर लपकते हुए. विकेट का पतन पूरा क्लियर करने की कोशिश थी. राहुल वहां पर थे, नाकामयाब, प्रयास असफल. अब शाहिद जाते हुए बल्लेबाजी के लिए. रन संख्या 27. थैंक यू डीजे. सुमित और ग्लेन 2 सलामी के बल्लेबाज पावल में लौटते हुए. और सभी खिलाड़ी और दर्शक, उनसे हम निवेदन करना चाहेंगे, जहां पर पैवेलियन है राइट साइड पर, उसके सामने मत खड़े रहे, थोड़ा पीछे हो जाइए, ताकि वहां पर बैठने की व्यवस्था की गई है सभी खिलाड़ियों की, तो वहां से आप प्रस्थान करें प्लीज. सभी दर्शकों से फिर एक बार कहना चाहूंगा, पैवेलियन के सामने खड़े ना रहे प्लीज. और फिर एक बार योगेश अभी भी जीत से दूर है. 5 रन. सैंडी एसपी, किरण 11, शिरवणे टीम और ब्रह्मा बॉयज और पार्क एसोसिएट्स आप जल्द से जल्द यहां पर पहुंचे. टॉस की शुरुआत करेंगे हम. फिर एक बार योगेश तैयार. अगली गेंद, और इस गेंद को खेल दिया गैप में, लेकिन वहां पर मकरन जब तक कि खिलाड़ी फील्ड करें, केवल 1 रन मुकम्मल. इस 1 रन के साथ स्कोर 28. केवल 4 रन अब आवश्यक. देखेंगे शायद शाहिद एक शहद वाला एक बड़ा स्ट्रोक लगाएंगे या नहीं, देखने वाली बात होगी. शाहिद, क्योंकि केवल 4 रन अब औपचारिक तौर पर इस मैच का अंत होना बाकी. फिर एक बार तैयार होते हुए अगली गेंद राइट हैंड बल्लेबाज के लिए, और देखा भापा उस गेंद को. केवल 1 रन मुकम्मल. इस 1 रन के साथ 22 के माध्यम से 29.
29 जीतने के लिए 3 रन दूर। और योगेश तैयार। फिर एक बार नीचे खेला हुआ स्ट्रोक, वेट करने के लिए कहा शाहिद। 1 टू गो। केवल इस ओवर में 3 रन केवल मिले हैं अब तक जो प्रयास कर रहे हैं। 4958 का चाबी चाहिए। एक लड़का यहां पर आया है, उससे बात करो। एक्टिवा है व्हाइट कलर की। अगली गेंद, और इस गेंद को खेल दिया है लेकिन हवा में गेंद। देखेंगे ये स्ट्रोक 6 रन और चौवा मिलता हुआ यहां पर विजय चौकार। चला पार्क असोसिएट ब्रह्माबॉय टॉस साठी एक अप्रतिम प्रेक्षकांना मिळणार आहे ते म्हणजेच पर्वणी आहे ती। पार्क असोसिएट्स आणि ब्रह्मा बॉईज यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू होतोय। फर्स्ट सेमीफाइनल पार्क एसोसिएट्स और ब्रह्मा बॉयज दोनों बेहतरीन टीमें हैं। एक तरफ नाजिम गुल्ली होगी, एक तरफ अंकुर रहेंगे, एक तरफ अजीत रहेंगे, एक तरफ मंदार जैसे खिलाड़ी है, निखिल है। तो पूरी तरह से वामन और ये सभी खिलाड़ी जब आमने सामने आते हैं तो एक अच्छी बल्लेबाजी गेंदबाजी सभी दर्शकों को यहाँ पर एक मनोरंजन होगा, उसमें कोई संदेह नहीं। देखेंगे अब टॉस होगा और टॉस के बाद तुरंत हम मैदान पर प्रस्थान करेंगे जब इस पहले सेमीफाइनल की शुरुआत होगी, जब बहुत ही बड़े दिग्गज खिलाड़ी आमने सामने होंगे। देखेंगे क्या खेलते हैं। अब टॉस हुआ है या नहीं, तो अंपायर से यहां पर कहना चाहूंगा आप जल्दी आइए और जरूर यहां पर असलम भाई आते हुए